हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर ना आता आज किती तारीख आहे? 26 तारीख आहे ना. तर 28 तारखेला ना मला बऱ्याच आपल्या ऑडियन्सने विचारलेलं की तुमच्या आजीची दशक्रिया कधी आहे, दशक्रिया कधी आहे. तर माझ्या आजीची दशक्रिया ना बरोबर रक्षाबंधनच्या दिवशी 28 तारखेला येते आहे. ठीक आहे. तर आता आम्ही सगळ्यांनी असं पण विचारलं होतं, तुम्ही 10 दिवस तिकडे का नाही थांबले, इकडे निघून आला, तसं तसं. आपलं घर तर खूप छान आहे तिकडे, पण आपलं खाण्यापिण्याची काही सोय नव्हती, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलेलो. पण तर दशक्रियेच्या आदल्या दिवशीच किंवा 8व्या दिवशी जात नाही आपल्याकडे, एक तर 7व्या दिवशी जावं लागतं. म्हणजे आज एकतर जायला लागेल, नाही आज नाही, काल जायला पाहिजे होतं, किंवा मग उद्या जाता येईल असं आहे आपल्याकडे, असं काहीतरी पाळलं जातं. तर त्याच्यामुळे आम्ही आज तर काही गेलेलो नाही आहे. मग आता उद्या सकाळी सकाळी एकदम लवकर निघणार आहे जायला गावाला. पण तोपर्यंत ना आता तिकडे माझे चुलते वगैरे आहेत, त्या लोकांनी सगळं तिकडं ना बाकीची तयारी केली आहे. म्हणजे ते ब्राह्मण लागतं, म्हणजे तिकडे पण असं सगळ्यांना सांगायला लागतं ना, न्हावी लागतो, ते प्रवचनवाले लागतात, जेवणाचं असतं, सगळ्या गोष्टी त्यांनी तिकडे केल्या. ते जे काय आहे बाकीची इन्फॉर्मेशन ते तिकडून आम्हाला कॉन्टॅक्ट म्हणजे कॉलवरती कळवतं, हे असं झालं, ते तसं झालं, यांचं असं झालं. म्हणजे असं बेसिकली इन्फॉर्मेशन ते आम्हाला तिकडून सांगताय. नाहीतर आम्हाला आता इकडं आलो आहे आम्ही, पण रोज ऑफिसला जातो, त्याच्यामुळे ऑफिसमुळे तर अजिबात टाईम भेटत नाही. कारण की ऑफिसचा टाईम माझा पूर्ण 10:30 ते पूर्ण 7:30पर्यंत. ऑफिसवर यायला मला 8 वाजता, नाही 8:30 पावणे 9 दरम्यान तर सगळे दुकानं पण बंद होतात आपल्याकडे, म्हणजे पुण्यात सुद्धा. त्याच्यामुळे मला इकडं तर खरंच काय पॉसिबल झालं नसतं. आणि ज्या काही गोष्टी त्या तिकडेच करायला लागतात, त्या इथे तर काही केलंच नसतं गेल्या. तर त्याच्यामुळे इकडे आपण फक्त आम्ही आलो निघून, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी ते तिकडे अरेंज करताय. तर असं सगळं आहे. त्याच्यामुळे आता ह्या वर्षी तर काय रक्षाबंधन नाही सेलिब्रेट करता येणार आहे आपल्याला. तर त्याच्यामुळे 28 तारखेलाच आपलं दशक्रिया पण आलेली आहे. म्हणजे आजीचंच ते सगळं चालणार आहे, काय 10-11 वाजेपर्यंत असतं ते. तर ना अचानक काल काय झालं मला, म्हणजे मी ऑफिसला निघायचं, प्रिन्सला स्कूलला पाठवायचं, तर सकाळच्या ना 6 वाजेपासून ना मला माहीतच नाही यार, माझ्या ना कंबरेत, पाठीत, कंबरेत आणि पोटात इतक्या तीव्र वेदना, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे काही कळलंच नाही. अगोदर सकाळी सकाळी एकदम लाईटली दुखत होतं, काही असं वाटलं की ठीक आहे मी काम करू शकते. मग मी पटपट उठले, सगळे कामं वगैरे केले, प्रिन्सला पण उठवलं, त्याला आंघोळ घातली. पण माझ्या पोटात तर दुखत होते ना, म्हणून मी प्रिन्सला बोलली की बाळा ऐक ना, मला माझी तब्येत खरंच बरोबर नाही आहे, तर मी तुला आज काय भाजी वगैरे नाही बनवून देत, शेंगदाण्याची चटणीच देईल, तर तू खाशील का? तर तो बोलला ठीक आहे. मग बोलतो की ठीक आहे, मी शेंगदाण्याची चटणी खाईल, आणि म्हटलं इथं तुला मी चहा चपाती देते खायला. पण जेव्हा मी आंघोळीला त्याला घालायला गेली, तर माझं दुखणं ना इतकं वाढत गेलं ना, काही कळलंच नाही ॲक्च्युली काय दुखत होतं, मला तरी नाही कळलं. आणि ते इतकं ना, म्हणजे मला असं बसू पण शकत नव्हते, उभी पण राहू शकत, पूर्ण असं वाकून वाकून मी थांबू शकत होते, इतकं माझ्या पोटात दुखत होतं. मग प्रिन्स मला बोलायला लागला, मम्मा तुला एवढं पोटात दुखतं तर एक काम कर, चहा पण नको बनवू, मी चपाती आणि शेंगदाण्याची चटणीच खातो, तुम्हाला तेवढंच दे बनवून, मी डब्याला पण खातो, डेकेअरला पण खातो, आणि इथं पण खाऊन जातो. तर मला इतकं वाईट वाटलं यार. नेहा पण होती घरामध्ये, पण आता तिला काही माहीत नव्हतं माझं एवढं दुखते. प्रिन्स नेहा जरा उशिरा उठते ना, तर प्रिन्स सकाळी लवकर उठतो माझ्यासोबत. तर त्याला असं ते जाणवलं की नाही मला खरंच दुखते, आणि खूपच दुखते, प्रमाणाच्या बाहेर दुखते. आणि नंतर 8:30 पावणे 9 वाजत आले, माझ्या वेदना इतक्या, म्हणजे डिलिव्हरीला कसं असं आपल्याला काय म्हणतो त्याच्या हाडांमध्ये दुखतं ना, असं इतक्या खतरनाक लेवलच्या मला पेन व्हायला लागलं. आणि ना मी म्हणजे मी ना असं की हॉस्पिटल तर ओपन नसतं ना, म्हटलं हॉस्पिटलला कुठे जाणार आहे एवढं सकाळ सकाळ. म्हणून मी असं थांबून की थांब आपण नंतर जाऊन ह्या बोलूया, अगं दीदी एवढं दुखते तर चला आपण हॉस्पिटलला जाऊयात. ह्या सगळ्या गडबडीच्या याच्यामध्ये ना प्रिन्सचं पण स्कूल राहिलं, सगळ्या गोष्टी राहिल्या. आणि गाडी तर कशी चालवणार नाही, ह्याला डबल सीट वगैरे येत नाही, म्हणून ओला वगैरे बुक केली. आणि आम्ही हॉस्पिटलला गेलो 9:15 वगैरे. तर तिथे डॉक्टर पण नव्हते, डॉक्टर येणार होते 10:30, म्हणजे 1-1.25 तास होता. इतकं हे करून ना तिथं कसं तरी थांबलो, कारण की इतकं पुन्हा नाशिक हायवेला ट्रॅफिक होतं की नेहा ओला बुक करते, पहिली ओला उबेर बुक केली, ती पण कॅन्सल केली, त्यांनी सेकंड केली, ती पण कॅन्सल केली. काय करणार. मग तसंच तिथं थांबून राहिलं, तर डॉक्टर आले. नंतर डॉक्टर आल्यावरती त्यांनी ना मला चेक वगैरे केला आणि एक इंजेक्शन दिलं. इतकं दुखते ना ते इंजेक्शन आता पण. आणि ना प्रिन्सेस स्कूल 9:30ला असतं, ह्या सगळ्या गडबडीत प्रिन्सेस स्कूल पण राहिलं, त्याला असंच घेऊन गेलो. एकतर कोणीच नाही, काहीच नाही. आणि पुन्हा नाशिक हायवेला काय माहिती काय झालं होतं, एवढी प्रमाणाच्या बाहेर ट्रॅफिक होती तिकडे सुद्धा. आणि मग डॉक्टरांना चेक वगैरे केलं, इंजेक्शन दिलं त्यांनी की माझ्या ॲटलिस्ट ते पेन होते ते तरी थांबल. खूप खतरनाक लेवलचं पेन, त्यांना असं वाटलं की किडनी स्टोन वगैरे असू शकतो. तर ते मला काय बोलले, सकाळपासून काही खाल्लं नसेल तर तुम्ही असंच सोनोग्राफी करायला जा. सोनोग्राफी करायला गेली, त्यांनी आम्हाला 1-1.5 तास थांबवून घेतलं. आणि मग ना की ते बोलले की तुम्ही ते
काहीतरी असतं ना ग्लँडर, ते फुल झाल्याच्या नंतर सोनोग्राफी प्रॉपरली होते किंवा काय दिसतं. तिथे ना आम्ही 2 वेळा सोनोग्राफी केली. म्हणजे ना माझं ना लेफ्ट साईडच्याच बाजूला पाठीमध्ये, कमरेमध्ये आणि पोटामध्ये असं एकच साईड माझी इतकी प्रमाणाच्या बाहेर दुखत होती. म्हणजे बापरे, ते दुःख जरी आठवून मला असं वाटत होतं लिटरली की मी आता मरणार आहे. आणि मला ना ते दुखण्यापेक्षा म्हणजे दुखायला लागलं ही गोष्ट तर वेगळीच, ते तर होतंच. पण मला हे टेन्शन की आता गावाला जायचं आहे, सगळ्या गोष्टी आवरायचे, तिकडे इथं पण छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्यात, कामं करायची, आणि हे सगळं राहिलं आहे आणि माझं काही मध्येच दुखायला लागलं. असं टेन्शन आलेलं ना मला काल की आता कोण करेल, एवढं कसं आवरलं जाईल, किंवा कोण मागे पळणार आहे सगळ्या गोष्टी. तर ह्याला काही जास्त कळत नाही. आणि ॲज अ मोठी बहीण म्हणून तर मला थोड्याशा फार गोष्टी तरी, आपली रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला तर पार पाडायलाच लागते. इतकं टेन्शन आलेलं, म्हटलं तर काय होईल, कसं होईल. आणि मला लिटरली ना असं वाटलेलं आता इतकं खतरनाक लेवलचं दुखतंय ना, तर मी मरणारच आहे आता, मी नाही वाचू शकत आहे. कारण की ना त्या जेव्हा ते दुखणं असं जेव्हा ते म्हणजे थोडं टायमाने वाढत होतं ना, तेव्हा मला श्वास घ्यायला पण त्रास व्हायला लागलेला. कारण की श्वास जरी घेतला ना तरी तिथं वेगळंच दुखायचं, असं काय कळत नव्हतं, असं वेगळंच दुखायचं. आणि मी अशी मूवमेंट पण करू शकत नव्हते, पूर्ण अशी वाकूनच थांबलेली अर्धा एक तास. घरामध्ये तर मी अशी पूर्ण, म्हणजे ना मला माझ्या आयुष्यात एकतर डिलिव्हरीला जेव्हा पोट दुखलं होतं ना, त्याच्यानंतर इतकं हायस्ट लेवलचं माझं त्याच्यानंतर सेकंड टाईम दुखलेलं. आणि ते पण इतक्या सिच्युएशनमध्ये की इतकं काय काय चाललंय घरामध्ये, आणि त्याच्यात माझं इतकं पोट दुखतं. त्याच्यामुळे काल सकाळी पण मी काय पोस्टिंग केली नाही, संध्याकाळी पण पोस्टिंग केली नाही. कारण संध्याकाळी पण मग नंतर म्हटलं, नंतर माझं ते इंजेक्शन दिलं तर पेन दुखायचं थांबलं ना ते, तर म्हटलं थोडेसे मोठे काही कामं आहेत ते पण करून घेऊयात नाही का. त्या आजीचे म्हणजे 13व्याच्या दिवशी काय काय सामान आणायला लागतं, सगळ्या गोष्टी असतात ते. आता बघा, आपल्या घरातलं इतका व्यक्ती एक्सपायर झाला आहे, खूप दुःख आहे आपल्याला, माहिती आहे सगळ्यांना. पण आपल्या घरातल्या काही गोष्टी आहे त्या आपल्यालाच पाडायच्या असतात. जसं की दशक्रिया करायचं असतो, 13वा करायचा असतो, जे छोटे मोठे खर्च पाणी असतात ते आपल्यालाच बघायचे असतात. काही लोक मला इतके कमेंट करतात की आजी वारली आहे, तुझं काय चाललंय, व्हिडिओ टाकायचं हे ते. असं नाही आहे, दुःख प्रत्येकाला असतं. पण ह्या दुःखात पण आपल्याला काही विधी पार पाडायच्या असतात, काही पैसे खर्च करायचे असतात. ते काय आपल्याला तुम्ही म्हणजे जे बोलतात ते आणून देतात का? नाही ना, ते आपल्यालाच आपले करायला लागतात. आपण कितीही एक्स्ट्रीम लेवलचं दुःख आपल्याला असेल ना, तरी पण ह्या गोष्टी आपल्यालाच पार पाडायच्या असतात. त्याच्यामुळे ना, म्हणजे असं नाही आहे की तुम्ही पैशासाठी व्हिडिओ बनवता, पैशासाठी नाही आहे. काही लोकांना ना खरंच काळजी असते, ते खरंच विचारतात तुम्ही बऱ्या आहेत का, तुम्हाला त्रास तर होत नाही आहे ना. आता 2-3 दिवस माझे डोळे ना असे सुजलेलेच होते, तर मला 3-4 दिवस मी लाईव्हला आले ना, मला सगळे विचारायचे, दीदी आता तू बरी आहे का, ताई तुम्ही बऱ्या आहेत का, मॅडम टेन्शन नका घेऊ. म्हणजे इतके पण चांगले आहे, पण काही काही ना अशा जळकुटी प्रवृत्तीचे असतात, इतके घाण त्यांची विचारसरणी असते, ते खूप वाईट कमेंट करतात. काय होतं ना, मी तर काही वाईट कमेंटकडे ना आता मी पूर्णपणे असं दुर्लक्ष करते. पण काय होतं कधी कधी आपलं ना कळत नकळत तिकडे लक्ष जातं आणि वाईट वाटतं, यार आम्ही कुठल्या दुःखामध्ये, ठीक आहे व्हिडिओ बनवतो तर आम्ही काही तुमची सिंपत्ती मिळण्यासाठी नाही करत आहे. काही लोकांना खरंच खूप काळजी आहे, काही लोकांना खरंच वाटतं की यार कसे असतील ते, काय झालं असेल अचानक, ते रोज रोज काहींना असं बघायची सवय असते आणि मग त्यांना असं अचानक वाटतं. म्हणजे ना, काही लोकांना असं पण वाटत असेल का त्याची, अरे 2 दिवस झाले लोक मेले तर नाही ना कोणी, म्हणजे आम्हीच अचानक कसं काय बंद झालं, म्हणजे असं पण वाटतं काही काहींना. म्हणजे असं नाही, मी असं एक जस्ट नॉर्मली सांगितलं, ते असं काही तुम्ही शब्दशः अर्थ नका घेऊ, असं एक नॉर्मली सांगितलं मी. तर अशा पण गोष्टी असतात. पण काही लोक जे वाईट कमेंट करतात ना, पर इतकं ना, म्हणजे वाईट कमेंट करायची पण पद्धत, बाई गं तुझं असं तसं ना, असे पण कमेंट करतात. जाऊ दे, आपण काही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. पण मला हे सांगायचं त्यांना सुद्धा, ठीक आहे तुम्हाला कदाचित दुःख व्यक्त करायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, तशी आमची पण वेगळी आहे. म्हणजे इवन माझी, माझ्या 2 बहिणींची, प्रत्येकाची, प्रतीक्षाची, नेहाची, प्रत्येकाची वेगवेगळी आहे. दुःख खूप आहे, पण गेलेला व्यक्ती तर परत येणार नाही आहे. आणि निदान तो गेल्यानंतर पण त्याला जर मागे आपल्याला समाधान मिळवायचं असेल, किंवा त्याला त्याच्या याला काय बोलतो ना, मला तो शब्द नाही आठवते आता, त्याला मुक्ती हवी असेल, तर आपण त्याच्या मागे चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे त्यांची दशक्रिया असेल, त्यांची 13वा असेल, त्यांचा 14वा असेल, त्यांचे हस्तविधी असेल, या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर केल्या पाहिजे. आता म्हणजे ना, याच्यामध्ये पण तुम्हाला एक सांगते, जेव्हा माझे मम्मी पप्पा एक्सपायर झाले ना, त्यावेळेस ना लिटरली माझ्या मम्मी पप्पांचं आम्ही काहीच कार्य केलेलं नाही आहे. म्हणजे काहीच नाही, फक्त 10वा, मला 13वा पण आठवत नाही दोघांचा. म्हणजे मला 10वापर्यंत मला त्यांची मौत आठवते आहे, आणि मला त्यांचं 10वा आठवते, मला त्यांचं 13वा, माझ्या पप्पांचं 13वा आठवते, माझ्या मम्मीचं मला काहीच नाही आठवत आहे.
म्हणजे त्यांचं वर्षश्राद्ध, महिना, ह्या गोष्टी, त्यांच्या हस्तविधी, माझ्या पप्पांच्या तर हस्तविधी अशाच पाण्यात वाहून गेल्या ना. त्यांचं कुठलं विधी केला ना, काय केलं नाही, काय केलं. आता त्यांना किती मुक्ती भेटली आहे वरती जाऊन आपल्याला नाही माहिती. कदाचित त्यांचं खूप सारं जेव्हा मुलींमध्ये पण अडकून राहिलं असेल खूप वर्ष, म्हणजे असं पण झालं असेल. आमच्या मम्मी पप्पांचं आम्ही काहीच नाही केलेलं. त्यावेळेस आम्ही खूप छोटे होतो, 5-6-7 वर्षाचे. त्यांचं तर आमच्या हाती काहीच नाही मिळालं. पण ठीक आहे, आमच्या आजी गेली तर तिची प्रत्येक गोष्ट करायला आम्ही कॅपेबल आहोत. कदाचित ती जिवंत असताना आम्हाला तिचं किती करायला पाहिजे होतं, किती केलं नाही, तिथपर्यंत पण आम्ही जास्त कॅपेबल नव्हतो. आत्ता एवढं 1-1.5 वर्षात आम्ही सगळं करत होतो. पण आत्ता पण आमच्या करत होतं. आमच्या आत्ता पण खूप चांगलं आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलं. जिथल्या तिथं व्यवस्थित सगळं करत होते ते लोकंसुद्धा. म्हणजे मग असं इतकी काळजी नव्हती वाटत, की बाबा नाती आम्ही आहोतच, पण आमच्यापेक्षा पण एक जवळचं नातं आहे माझ्या आजीला, की तिची मुलगी आहे. आम्हाला किती करता येईल, किती आम्हाला तिची कळवळ लाभेल, कळेल आम्हाला नाही माहिती. पण आमच्यापेक्षा जास्त कळवळ तर मुलीलाच असणार आहे. तर ह्या दृष्टिकोनाने कदाचित आम्ही आजीचं काय केलं, काय राहिलं नाही मला माहिती. आणि माझ्या आजीचा ना माझ्यामध्ये प्रचंड जीव होता. म्हणजे मी सांगू नाही शकत त्या शब्दामध्ये, की आम्ही तिघींमध्ये पण ती जास्त प्रेफर मलाच करायची, की नाही ही माझ्या मुलासारखी. म्हणजे ते पण त्याला पण एक रिझन होतं. तिला असं वाटायचं मी आहे ना माझ्या पप्पांसारखी दिसते आणि प्रतीक्षा ना माझ्या मम्मीसारखी दिसते. आणि निहा तर छोटी होती त्याच्यामुळे तिचं एवढं काय नाही. पण प्रतीक्षाला ती जास्त जास्त अशी जरा खडूसारखी करायची. का तर माझ्या मम्मीचं आणि माझ्या आजीचं कधीच पटत नव्हतं. म्हणजे ॲज अ सून सासू नाही का असतं ना त्या लोकांचं तसं, तर त्यांचं कधीच पटत नव्हतं. आणि मग तिला वाटायचं म्हणजे असं जीव लावायची असं नाही, पण ती काय बोलली ना की आमच्या आजीला लय राग यायचा लगेच. तसं मी काय बोलले ना तिला वाईट वाटायचं मी बोलल्याचं. मी जर तिला ओरडून बोलली ना गप्प बसतो, असं नको करू, तसं नको करू, त्रास होतो हे ते, तर तिला लगेच वाईट वाटायचं की ही मला बोलली. मी कोणाचं पण सहन करीन, पण मी हिचं नाही म्हणजे ही मला बोलणं मी ॲक्सेप्ट नाही करू शकत. नाही, हिने मला नाही बोललं पाहिजे असं तिला वाटायचं. ती लगेच रडायची बिडायची, मला फुगून बसायची, किंवा नाही का मग जरा वेळ फुगून बसणार, लगेच मला जवळ घेणार, की मला असं बोलू नको म्हणून. म्हणजे असं ना माझ्या आजीचं खूप जीव होता माझ्यामध्ये. आता त्या सगळ्या आठवणीच आहेत फक्त. तिचं तर काही नाही का आपण हे नाही करू शकत. तिचे सगळं शेवटचे स्वप्न, तिच्या सगळ्या गोष्टी, तिला तर काय स्वप्न नव्हते राहिले नंतर. पण जोपर्यंत तिला कळत होतं तिचं तोपर्यंत खूप साऱ्या गोष्टी होत्या तिच्याकडे. तर असं आहे. मी भुलत काय होते आणि मी आजीकडे गेली. तर आता आम्हाला जायचं आहे 13वा 10वा 13वा जे काय आहे ते सगळ्या विधी आम्ही आमच्या पद्धतीने, आमची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं आम्ही नक्कीच करणार आहे. जेणेकरून तिच्या लहानपणापासून तिला खूप दुःख भोगायला लागलं, पण तिच्या गेल्यानंतर तिला व्यवस्थित मुक्ती भेटावी देवाकडे. तर आम्ही एवढीच प्रार्थना करू. तर जे माझे कोणी रिलेटिव्स बघताय व्हिडिओ, तर त्यांनी ज्यांना कोणाला पॉसिबल होईल त्यांनी दशक्रियेला या. कारण की रक्षाबंधन आहे, माहीत नाही कोण येईल कोण नाही येणार. पण मी तर असं म्हणेन ज्यांना पॉसिबल नव्हतं झालं दशक्रियेला मोतीला यायला, त्यांनी दशक्रियेला या नक्की. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच बास. कालचा व्लॉग तर मला खरंच पॉसिबल नव्हतं झालं. आजही मला ते पेन होते, आत्ताही होतं आहे. पण आजच्या दिवस मला ऑफिस करायला लागणार आहे. उद्यापासून परत प्रिंटच्या स्कूलला पण सुट्टी आणि मला पण सुट्टी आहे. तर चलो बाय बाय.